पाषाण आहे, पण त्या पाषाणाला आकार दिलाय शिवलिंगाचा. गरीबाची बाई बाजाराला गेली आणि बाजारात एका कोपऱ्याला दगड घरणारा माणूस होता आणि तिनं 5 रुपयाचा दगड आणला. 5 रुपयाचा, पण त्या दगडाला आकार होता माझ्या काशीतल्या मालकाचा, माझ्या बोरेश्वराच्या मालकाचा. 5 रुपयाचा पाषाण आहे, पण त्या पाषाणाला आकार दिलाय शिवलिंगाचा. 77 लाख रुपये ब्रातचा दगड वासानच गुरमळ गुरमळ मेला. आणि बाबा पाटील 5 रुपयाचा दगड, दह्या दुधाचा अभिषेक, अक्षदा, मध, बिल्वदळ, पांढरे फुलं समर्पित 5 रुपयाचा. म्हणून बाकीच्या दगडाची तफावत शिवलिंगात आणायची नाही. पाषाण म्हणून लिंगा. समुद्र नदी नवे पैगा हो दे माग पुढे. किती नद्यानं जास्त हुटहुटी केल्या समुद्र होत्या. पंढरपुरातल्या मालकाने आभाळ नाही हालिलं की नद्यामध्ये छापी भिजवायला पाणी नाही. छापी कळत असेल ना, चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते. हे बारीकसा असतं, ते काय लय मोठं उपरण्यावानी नसतं असं इद्दोनी ती. पण ते भिजवायला पण नदीत पाणी नाही आणि 15 वर्ष पाऊस नाही पडला. समुद्राची लेवल खाली जात नाही आणि पडला तर उंची वाढत नाही. म्हणून समुद्र नदी नवे पैगा. नद्या किती जरी झाल्या तरी समुद्र होत नाहीत. बाकीच्या लगड किती महाग असले तरी शंकर होत नाहीत. आणि माणसं संत नाहीत. संत नवती जगा मानसाच्या सारिकी. संत संत आहेत महाराज. ते तुकोबार आहे. मागणी केली डॉक्टर साहेब. त्या मागण्या करत असताना विटेवरच्या मालकाला त्रास नाही हो. आपल्या मागण्यानं घाम येतो पुढच्याला. बापरे, गिरगावकर गेला, नेमकीच गोशाळा काढली, अजून कोणा पुढे गेलो नाही आणि शक्यतो जाण्याचं मानस नाही. हरिओम बाबा, मालकानं चांगला पाईप दिलाय पंढरपुरातल्या मालकानं. याच्यातला जरासा तिकडं घालायचा तर पोट्ट चांगलं निघन. नाही तर हे पाईप जर वाईट कामाला घातला तर पोरग बुट हरपून येईन. काय करायचं बाळा, तू किती कमी येऊन. त्या 13व्याच्या आधीच पोरानं अंगुठी घेतले. झोपीतच म्हणला खाल्लं कळलं ढेलं तर इकलं. मी रजिस्ट्रीला नव्हतं गेलो, नागपूरला अंगठा तपासायला नेला. ते म्हणले तुमचाच आहे. आणि पोराला विचारलं, मी अंगठा दिलाच नाही. तुम्ही दिलाच नव्हता बाबा, मी तुमचा झोपीत घेतला होता. म्हणजे अशा अवलादी जन्माला येतात. विठाला आम्ही जर असं काही केलं की तुमच्यासारखे माणसं असे बैठकीत कुठं बसले की आमचं लगेच बुक पडतंय. तुम्हाला संसारानं पिना पाडायला असतो तुमचा बी काय. आम्हाला संसार तिखटन तुमचा नरम थोडाच आहे. सगळ्याचा संसार मिरचीवानीच तिखट असतो. कोणाचा बी जन केलाय त्याला कळत. लगेच 4-2 माणसात बुक टाकलं की त्याला नाहीला जाण पावती फाडावच लागते. म्हणजे आली का नाही आमच्या मागणीन घाम निघला का नाही. तिखट खाल्ल्यावर बाण येत नाही शेंडीला, पण पावती फाडताना येतं. हो येतं ना, मोठा अवघड आहे. म्हणून घाम येतो. आणि संतांच्या मागण्यात घाम नाही. घाम नाही, घाम नाही. पावती फाडत जा, अशा जाग्यावर फाडत जा. अशा जाज्वल्य अधिष्ठानाचा जीर्णोद्धार होतोय. काय माणसं येत हो, किती लोक येतात, किती अन्नदान, किती वैभव. आमुष्याला अन्नदान, मधल्या पर्व काळाला अन्नदान, एवढं असतं. एवढं अशा ठिकाणी खर्च केला पाहिजे. देहूतले मालक विटेवरच्या मालकाला एक मागणी मागतात. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. देवा तू सारखा चित्तात राहायला पाहिजे. नुसता चित्तात नाही, तू चित्तात राहिला देवा की मी तुझं आवडीनं भजन करावा. गुण गाईन आवडी. देवाचं भजन करत असताना आवड पाहिजे. आवड हेची माझी सर्व जोडी. जीवनातली जोड एकटी. आपल्याला काय वाटतं, एक वीर झाल्यावर अजून 2 असावा, 2 असल्यावर पुन्हा 3री असावा. एक 60 ही आपली जोड आहे. एक बंगला असावा, पुन्हा असावा.
एक गाडी असली पुन्हा असावा, ही आपली जोड आहे. पण संतांच्या जीवनातली जोड आहे भगवंताचं भजन. विटेवरचे मालक विवेकाचं टोक आहेत, देव चतुर देव चतुर. त्याच्यासारखा चतुर कोण आहे? विचारलं महाराज, रात्रंदिवस मी तुमच्या ध्यानात राहावा, तुम्ही माझं आवडीनं गुण गावा, भजन याच्याकरता माझं करणार, मोक्ष. महाराजानं तर काय गोड वाक्य, न लगे मुक्ती आणि संपदा. पैसे न लगे मुक्ती आणि संपदा, पाहिजे काय? संत संग दे सदा. मोक्ष नको म्हणले, मोक्ष कशा करता नको म्हणले. आता आमची लोक बरेच म्हणते मोक्षाला काय करायचं, सुमळ्या तुला भेटतच नाही, नालायकपणा करतो का? मोक्ष त्यांच्याकडे काम करायला होता. मोक्षा माघरी कामारी हे दासी, होय सांगू आईसी तुका म्हणे, किंवा मोक्ष सुखा हानुलाता. काय महाराज अधिकार होता या लोकांचा. बळच मोक्ष लढ 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 कुत्र्यावानी शेपटी आलीत होता, तरी मोक्ष नकोय म्हणले. का नकोय म्हणले? मोक्ष त्याला पाहिजे ज्याला यमाची भीती वाटते त्याला. आम्ही तर त्याच्या बोकांडीवर पाय द्यालाय, जगा काळ काय आम्ही माथा दिला म्हणून मोक्ष नकोय. मोक्ष ज्याला यमाची भीती वाटते त्याला मोक्ष. न लगे मुक्ती आणि संपदा. मग पैसे का नकोय? पैसे द्यायचे जिच्या हातात आहे का तिला लक्ष्मी म्हणतात पंजाब भाऊ. पैसे कोणाच्या हातात असते? लक्ष्मीच्या. आणि बाबा पाटील लक्ष्मीच्या मनात आलं तर ती भिकाऱ्याचा श्रीमंत करते. तिनं अंग झटकिलं की श्रीमंतायला पण नाशिकला गटार उपसायला पाठीती. इतकं काम लक्ष्मीचं आगाव आहे. माझ्या डोळ्यान 6वीला असताना एक श्रीमंत पाहिला. 527 एकर जमीन. डॉक्टर बोबडे साहेब 527 एकर जमीन. मरताना मारुतीच्या मंदिरात मेलं आणि गावकऱ्यांनी पट्टी करून त्याची माती केली. 527 एकर जमीन हसताना पाहिली आणि संपल्यावर बी गिरगावकरांनी पाहिला. हिचं नाव लक्ष्मी आहे. आणि कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं जिच्या हातात ते लक्ष्मी. आणि ही लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे तो तिचा मालक आहे. तो तुकोबरायाकडे मनान जात होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. आणि तुकोबरायाची तर बसायला होतं का? आम्ही तुमच्याकडे आल्यावर किती पळत आमच्या पुढे तुम्ही. ह्यो सोपा झटकू का त्यो सोपा झटकू. बाबांनी इथं आता मी कीर्तनाला आलो तरी नारळ घेऊन जाणारच आहे ना. तरी पुढे लोटांगण आहे. मला तिथं खुर्ची टाकली. महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप तुकोबरायाकडे आल्यावर बसायला नव्हतं. मोडक्याची बाजा वरी वाकळांच्या शेजा. खाला तरी काय होतं. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. पानपुडा नाही असं भारतात गाव असेल का? धय बाप्पा असतं की एखादं गाव पानपुडा नाही. कारण आता संक्रांतीला वानात पण ह्या पानपुडे द्याल्यात. श्रीमंताची बाई असल्यावर त्या चांगल्या चांगल्या वस्तू देतात. गरीबाची बाई आल्यावर तिला घासणी, चहा गाळायची चाळणी, नाही तर शॅम्पूची पुडी. होंडी वशीन होंडी. केस नाही राहायचा तुझ्या डोक्याला. तुला नाचं काम पडणार नाही असा नालायकपणा करती. कशाला सक्रात करायली? पप्प्याच्या बापाचं आयुष्य मातुड्यात जाईल. विठाला इतक्या धोरणात आहेत का या महादेवाला बेल वाहत्यात म्हणजे लय ह्या काय अधिकारी झाल्यात का काय? पांडुरंगाला मंजुळा वाहत्यात म्हणजे लय अधिकारी. एखाद्या बाईनं आता मागून येऊन पुढं बसा. जर तिला नाही गुच्चा द्यायला फासुळी तुटूस तर मला बाळ्या म्हणू नका. इतकं सूत्र येते. तुम्हाला भेनत तर त्याच्यात त्या भेटत का? माग माणसं दाबले, पुढं दाबले, मधात कब्जा केला. हे इकडे वाननेर बसले आणि बसले. असे 100-200 शिवपुराणी आहे ना खाल्ले तरी एका सुधरत आहेत का? चला त्याच्याहून सांगत होतो मी पानपुड्याहून.
महाराज जगाचा मालक घरी आला, सुपारी नाही, लवंग नाही, इलायची नाही, काहीच नाही हो. खाली पडलेलं तुळशीचं पान हातात घेतलं आणि देवाला सांगितलं, देवा मी गरीब आहे, बरं मी गरीब आहे, मुख शुद्धी तुळशी दळ, तू का म्हणे मी दुर्बळ, ही परिस्थिती हो. आणि लक्ष्मीचा मालक ज्यांच्याकडे येतोय, काय करायचे पैसे, काय करायचे पैसे. अहो जरा जुरा मोठ्या माणसानं खांद्यावर हात ठेवला ना, माणसं म्हणते तुला काय माहितीये, साहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, साहेबांनी तुला दाबण्यासाठी ठेवलाय. लय मोठाडपणात येऊ नको साहेबाचा. असे लय साहेब फिरायलेत बारकाल्याला दाबायला. आणि काय सांगतो साहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तुम शेतकरी आहे, मी काय असा बांधारला शेतकरी नाही, ओरिजिनल शेतकरी, ओरिजिनल. म्हणून तर इतका टकटक बोलतो. आला राग कीर्तन बंद, जा तिकडं, चाललो शेतात ऊस तोडायला. माझ्या आपली काय पाहायचं काम आहे तिकडं. झाडाखालचं सोयाबीन वाळत नाही पण शेंग लागत नाही, झाडाखालची कपास वाळत नाही पण कैरी लागतच नाही, झाडाखालचा ऊस वाळत नाही पण पेरे धरीतच नाही. हे मोठाले झाड बारकालेला मोठच होऊ देत नाही, तरी बारकले नाचत. ते मला बोलले, तुला वाजिण्यासाठीच बोलले. इतका ताण घेऊ नकोस रे येडा. कुठं माणसं येडपटच झाले, येडपटच. विठ्ठला विठ्ठला बारकाले मोठे माणसं बोलल्यावर आपण इतके फुगतो. तर सगळ्या मोठ्याला बारकाल्याला कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं. ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. आणि हा मालक तुकोबरायच्या घरी येत होता. कशाला पैसे मागतील ते राहिला प्रश्न. पंढरीतले मालक म्हणले, ह्या 2-3 गोष्टी देण्यासाठी तुम्हाला शरीर मानवी पाहिजे. हो म्हणले, मानवी शरीर पाहिजे. मग मानवी शरीर म्हणल्यावर गर्भवासाचं दुःख आहे महाराज. मग गर्भवासाचं दुःख तर खूप आहे. तर मालक काय म्हणले, सुखे घालावे आम्हासी. देऊतले मालक म्हणले, देवा गर्भवासाचं काय दुःख असू दे पण आम्हाला घाल. कारण गर्भवासाच्या दुःखासाठी काही काही भेन मुक्त झाले. आम्हा विष्णू दासा तपी सिद्ध अनुरागी महंत शास्त्री आचार्य पंडित हे गर्भवासाच्या दुःखाकरता मुक्त अवस्थेला पोचले. आणि मालक म्हणतात, वारकऱ्याला काय करणारे गर्भवास. आम्हा विष्णू दासा सुलभतो म्हणून सुखे घालावे आम्हासी. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, नामयज्ञ आणि अन्नदानाचा यज्ञ. इथं 3 यज्ञ आहेत. अन्नदान भरभरून होते म्हणजे अन्नपूर्णेचा यज्ञ आहे. श्रद्धेचे विद्वान वक्ते इथे येतात म्हणजे ज्ञानाचा यज्ञ आहे. आणि इथं भजन होतंय म्हणून नामाचा सुद्धा यज्ञ आहे. 3 यज्ञ. काही ठिकाणी एक जण म्हणले, महाराज आम्ही जेवायच्या नाहीत पंचायतीत पडत, पण महाराज लय मोठाले आणतो. म्हणलं, तू जे महाराज आणले त्या सुंबळायला इमान येणार आहे का. मग त्यालाच इमान येत नाही तर तू कशाला येडेवानी करायला. शेपुड्यावानी तुळस खाऊ का, जावळे खाऊ का, बोरी खाऊ का, झिंजुडणं खाऊ, येडेवानीच करायला. तू शेपुड्यासारखं मोठं कोणाला म्हणतो. वारकरी संप्रदायात मोठा तो आहे ज्याचं आचरण गोड आहे. विठाला भारीच्या गाडीत आणि भारीच्या बंगल्यावाले महाराज जर मोठे असतील तर तमाशावाले कोणती गरीब आहेत. लक्झरी तेल बसायला 24 लाखाच्या. मी 2-4 सुविधा फॉर्म भरला पण ते मला लागच नसते. आणि मग आम्ही एक जनरेटर घेतलं, ते मोठे पैसे द्यावे लागले. तर एका ठिकाणी असे टेम्पो चालला होता, ट्रक, आणि त्या ट्रकमध्ये जनरेटर. तर आमच्या ड्रायव्हरला म्हणलं कोणाचं आसन, ते म्हणला ते तमाशावाल्याचे. म्हणलं एडपोटे काय जनरेटर ठेवला 24 लाखाचा ट्रक. हा म्हणले मग ते दुसऱ्याची लाईन घेत नाहीत, गाणं रंगात येतं लाईन जाते.
मग 24 लाखाचा ट्रक तमाशावाल्याला जनरेटर ठेवला. मग पैशान मोठे असतील तर ते महाराज होत असतील का? मग तशी एखाद्या महाराजाला गाडी भारीची असली म्हणजे त्याला लय मानायचं का? त्याचं आचरण बघावं लागेल. परावी नारी रखुमाई समान मानिलिया धन काय वेचे. बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिले ती महिला जर सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माया आणि बहीण म्हणतो. हा जगातला 1 नंबरचा मोठा महाराज तो आहे. इथं आचरणाला किंमत आहे, आगाऊपणाला नाहीये. असो, असा चालत असलेला दिव्य तेजस्वी सोहळा मागच्याही वर्षी बाबाजींनी आमंत्रित केलं, येण्याचा योग आला. मागे एकदा आलतो, मधात जरा तुटलो होतो रबल, पक्की गाठ मारली. आता गाठ नाही मारली, चार द्यालाय. गाठ येडपट मारीत असतं. यटनाल गाठ मारती त्यानं लगेच समजाव तू आऊत आणण्याच्या लायकीचं नाही, तू तिकडे इटा उचलायला चल सोंबळ्या. असं काही असतं का? चांगला चार द्याला. यावर्षी बाबाजींची इच्छा होती दोन्ही कीर्तन नाकारलं नाही. सात्विक व्यक्ती आहे, सदाचारी व्यक्ती, पुण्यशील व्यक्ती आहे. मी खूप महाराज पाहिल, कोणाला नाव ठेवण्याची गिरगावकराची पात्रता नाही, पण संस्थांवर गेल्याच्या नंतर आलेल्या सेवका करता इतकी नम्रता प्रांतात एक व्यक्ती पाहायला भेटली. नम्रता आहे आणि तो दाबून चोपून उसना आणलेला नाही, भगवंतानं बोरेश्वरानं टाकलेला त्यांच्यावरचा तो सद्गुण आहे. काय सांगायचं तुम्हाला. आमच्या पुतण्या जर 2-3 चाली येतात त्याला, 2-3 चाली. ते एक दिवशी त्याला म्हणलं तू काकडा म्हण. काय बोलता म्हणे, मी एवढा सुंदर गायकन मला काकडा म्हणायला सांगतात. मी म्हणलं ज्या गुणीजनाला काकडा म्हणा वाटत नाही तो हरामखोर, परमार्थात राहण्याच्या लायकीचा नाही. विठाला आमच्या कर्मकांडामध्ये आमच्या लोकांची 24 नावाची संध्या, आमची संध्या 3 टाइम असते. केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, संदर्शनाय नमा, अमित विक्रमाय नमा, ही संध्या. आणि वारकरी संप्रदायातली संध्या हरिपाठ आणि काकडा. हा प्राण आहे, संप्रदायाचा प्राण आहे. आणि ते जर तुला म्हणा वाटत नसेल तर तुझी लायकी काय? म्हणजे 2-4 अभंग येणाराला इतका का एवढं गंडल आलं, बसू का चलूच कळलं. आणि एवढी जनता प्रत्येकाला प्रसन्न करून पाठवायचं ही सद्बुद्धी ज्यांच्या अंतःकरणात दिली, हा विवेक बोरेश्वरांनी पंढरीतल्या मालकांनी महाराजांकडे दिला. आणि ते एवढी नम्र, इतकी नम्र, इतकी लवचिक, इतकी सदाचारी, इतकी पुण्यशील, अशी लोक दुर्मिळ असतात. विठाला कधी परिसरात जाता येता जवळपास कीर्तन असलं की आवर्जून तिथे येतात. श्रद्धा आहे. मलाही असं संस्थान ओलांडून माझी पण अजून कधी हिंमत झाली नाही की गाडी खाली उतरता उतरता मी कंटाळा केलाय, असं कधीच नाही. माझंही मन तिकडं ओढल्या जाते, कारण एकमेकाविषयी निगडीत असं गोड तत्व अंतःकरणात असलं की तुम्ही मगाशी सांगितलं तसं ते अंतःकरणातलं तत्व एका सात्विक व्यक्तीकडे ओढत असते. पैसा हा गौण विषय. पैशाच्या बाबतीत एखाद्याला जर गग्गा आला असेल तर तृतीय पंथातल्या माणसाला 8-8, 9-9 कोटीचे बंगले येतं. मी एकदा ठाण्याला पाहिला बंगला. त्याला म्हणलं तुमचा व्यवसाय काय? काही नाही म्हणे, मी तृतीय पंथी आणि 6.5 कोटीचा बंगला. घरी येऊस तर मै बोलतीच बंद झाली. काय नसतंय. पैसा भगवंत कोणाला देईन कोणाला ठेवीन काय सांगता येत नसतो. याच्यावर श्रीमंत नसतं, माणसाचं अंतःकरण श्रीमंत असावा. विठाला स्वभाव बाबाजींचा. भगवान जाज्वल्य अधिष्ठान बोरेश्वराचं अधिष्ठान आहे. शिवरात्रीचा पर्व काळ आहे. या पर्व काळावर मृदंगाचार्य जुनेच परिसरातले आमचे मित्र आहेत, महाराजांना सुद्धा प्रणाम. आणि भजनी मंडळी जुनी सात्विक माणसं आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. नोकरी व्यवसायामध्ये तलाठी क्षेत्रात असताना सुद्धा संप्रदायाचा
वारसा अंतकरणात ठेवतात. आमचे गव्हाणे साहेब सुद्धा आहेत, पाले मामा आहेत, त्यांच्यासोबत गोड ज्यांनी चाल म्हणली समिंदर महाराज असतील, आमचे मृदंगाचार्य भागवत महाराज असतील, आदी करून सर्व मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना प्रणाम करतो. उपस्थित या ठिकाणी असलेले माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे साधक सर्वांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. तुम्ही अमूल्य वेळ खर्च करून आलेल्या माय मावल्या पुरुष मंडळी, तरुण आबाल वृद्ध, तुमच्या चरणी सुद्धा कपाळाचं कातडं निघेपर्यंत प्रणाम. का? दुकान किती कोटीचं आहे त्याच्यापेक्षा गिराईक किती सांग. दुकानदाराचा देव गिराईक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो. सगळे गाथे पाठ केले ते म्हणला मो कोणी ऐकतच नाही. म्हणलं पपेश माईल सांग काय किंमत आहे त्याला. अहो आम्हाला किंमत यांच्यामुळे. पक्वाद्यान कधीच म्हणायचं नाही मल्लय चांगलं वाजित आहे ते. गायकान कधीच म्हणायचं नाही मल्लय पाठांतर आहे. म्हणणं खरी मग. आणि कीर्तनकारान म्हणायचंच नाही मी लय शहाणा आहे, सांग नाही येडे बाबरीत कीर्तन. आपल्या तिन्ही लोकांचा देव कोण असेल तर महाराज हे पक्वाद्या, गायक आणि कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार, प्रवचनकार, आम्ही सगळे जर शोभून दिसत असतो तर तुम्ही श्रोत्यांमुळं. म्हणून 700 वर्षापूर्वी पाठांतर करणाऱ्याच्या अंतकरणात असा गग्गा येऊ नये, अहंकाराचं गंडल येऊ नये म्हणून माझ्या आळंदीतल्या मालकानं लिहून ठेवलं होतं, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो, प्रत्यक्ष बोरेश्वर आहात तुम्ही. कथा कीर्तनात असताना तुम्हालाही प्रणाम. विठाला देवा तू चित्तात राहावा आणि मी आवडीनं तुझं गुण गात राहावा. आवडीनं देवाचं गुण गाल्यातला फायदा किती मोठा आहे बघा, किती मोठा फायदा आहे. गुण गाणं म्हणजे भजन करणं. भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही, भजन करण्यासाठी प्रांताचा संबंध नाही, भजन करण्यासाठी कालाचा संबंध नाही, भजन करण्यासाठी जाग्याचा संबंध नाही. मसनवाट्यात केलं तरी भजनच आहे, झोपड्यात केलं तरी भजनच आहे, महालात केलं तरी भजन. मीराबाईनं महालात केलं, मीराबाईनं महालात केलं, शबरीनं जंगलात केलं, शबरीनं जंगलात केलं, जनाबाईनं दुसऱ्याच्या घरचे भांडे घासून केलं, जनाबाई नामदेवराच्या घरचे. दाशिना मयाची मनोनिया, दास्यत्व सेवा करून भजन केलं. जाग्याला काही समय. आणि मीराबाई मेवाडच्या राजाची कन्या, 12,500 एकर जमीन. जरसे कानाचा मळ काढून ऐका ना. 12,500 एकर जमीन जिच्या बापाला. एवढ्या श्रीमंत बापाची पोरगी भजन करीत होती. हा, आणि बापाला 22,000 पगार. तर त्या घरातल्या बाया जशा रंगाची साडी तशाच चपला. हो, स्वयंपाकघरात किचन मध्ये घालायची चप्पल वेगळीच, हॉल मध्ये घालायची चप्पल वेगळीच. म्हणलं बाई इतक्या चपला? हो आमच्याकडे प्रत्येक कामाच्या चपला वेगवेगळ्या आहेत. म्हणलं महाराज घरी आल्यावर एखादी हाणायची आहे का? नाही म्हणले तशी चप्पल नाही, असलीच सांग म्हणलं मग काळ करतो लवकर इथून. अशी म्हणजे काय 12,000 एकर जमीन, एवढ्या घरची मुलगी महालात. त्याची काही हे जाऊ त्या जनरेटरचं वास यायला तो. हो ते हो हा मळी 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 मळीचा याला होय. अचानकच सुटला आपल्याकडे ते मळीचा याव द्या, पण त्याचं काही जळून बापा. नाही नाही हो नाही बोरेश्वर ते होत नाही तसं काही. भ्यावा रोडच्या गाडी. हो, जवळ मक्का लावल्यावर काट्या लावल्या पाहिजे. चुकून एखाद्याचं जाणार सुटलं तर कंस छानीत ते. विठाला विठाला आमचे कॅमेऱ्यावाले पोरं हे चांगले आहेत, आजू असतील त्याचे मित्र आदी करून सर्व संप्रदायाचा प्रचार करते, त्यांनाही धन्यवाद. देवा मी आवडीनं तुमचं गुण गावा. काय गुण गाण्यातला फायदा? बर, गुणगान करत असताना जातीचा संबंध नाही. सकळाशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नावाने. गुणगाण्यातली ताकद सांगतो.
22 वर्षाचं पोरग आहे बाबा. दुसऱ्याची वरात पाहिली, लग्न झाल्या वरात निघती ना, वरात पाहिली आणि वरात पाहिल्यावर अंतःकरण खचलं. अंथरून केलं, अंगावर पांघरून घेतलं आणि झोपी गेलं. 3 दिवस उठलंच नाही. माईने विचारलं उठणं, बापाने विचारलं उठणं, ऐकत नव्हतं, नको म्हणत होतं आणि पडत होतं. लक्षात आलं माय बापाच्या आथुरणातल्या आथुरणात मरू शकते, याला पर्याय करावा लागतो उठवायला. मग कोणाला बोलवा? मोठ्या माणसाला बलीला. कोण मोठी माणसं? याचे वडील ज्याचे इथं काम करीत होते, बापाचा मालक मोठा माणूस होता, मोठा माणूस. त्या काळात 200-400 एकर जमीन होती, गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, गोपीचंद लावलेला, भारदस्त पटका, आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, मस्त आल्या गेलेल्याची सोय करणारा. असा मोठा नव्हता, दुसऱ्याच्याच घरी बरस करीत चहा प्यायला जाणार. हो, त्याच्या दारात दात घासीत गेले मग त्याला म्हणावंच लागतं धोतोंडन प्याच्या. असे काही काही बँकेत कोटीन धोत्राल गाठी, हे जिवंत भिकारी. हो, पैशाच्या थाप्या आला तू, थाप्यात नुसत्या थाप्या. आणि गोरून कावळा जाऊ द्यायला नाही, नुसत्या हाते नुठवी काढ, उष्ट्या हातानं कावळा वरून जाऊ द्यायला नाही. आणि ते म्हणतो आपल्यासारखा मोठा कोणीच नाही, चुलीत घालायचं तुला. विठाला विठाला श्रीमंत माणूस आहे. काम करता करता गड्याकडे पाहिलं, विचारलं रामभाऊ. जी मालक, जी जी. चेहरा जरा नाराज आहे तुमचा, आवाज करा मोठा. जरा त्रासच द्यालेत माणसं आता, तरी मी फोन उघडी न हो. जिथं कीर्तन आहे तिथं उडी टाकायलेत, बेजार करायलेत. कधी पुरणार एक माणूस? किती जळखोटला होतो आता दुपारी. मग फोन केलता मागाशी बाबा, पळत पळत आलो एका जागेवर, आंघोळ करून पुन्हा कपडे बदलले. आंघोळ याच्या करता मी काय मोतील नव्हतं गेलो, पण तितकंच गरम पाणी अंगावर घेतलं की जरा तरतरी तितकी आपली. काही माणसं विशिष्ट प्रकारचं पाणी प्यायल्यावर वचवच बोलत येत, आपल्याला तर ते पेता येत नाही. त्याच्यामुळे असंच आंघोळ बिंघोळ करूनच आपलं वचवच बोलायचं. उगाच दाबून चोपून आवा आणायचा आतलं चला. आणि इथं बसलं की मालकाची ताकद भेटती. आणि पुन्हा एक ताकद सांगतो, इथं बसलेल्या सज्जन श्रोत्याचा आशीर्वाद वक्त्यावर पडत असतो. त्या ताकदीनं वक्ता बोलत असतो. बाजूला गेल्यावर काय ताकद आहे वक्त्याची? कासवीच्या पिला दृष्टीचे भोजन. फिरत फिरत कासवाचे पिलं येते, आणि आईच्या डोळ्यात पाहिलं की न पेताच अरे अंग संग भेटी. खेटायचं काम नाही तरी लेकरायचं पोट भरते. तसं श्रोत्यांच्या आशीर्वादानं वक्त्याचं पोट भरते. काय झालं रामभाऊ? गुणगाईन आवडीन सांगतोय, मालक 3 दिवस झालं पोरग उठत नाही. का हो? बोलत नाही, सांगत नाही. तेवढा माणूस गड्याच्या घरी गेला हो. मोठं कोणाला म्हणतात माहितीये का? देवानं अब्जानं श्रीमंत करावा आणि त्यानं गरिबासाठी थोडासा वेळ काढून त्याच्याकडे जावा, त्याला श्रीमंत म्हणतात. त्याला श्रीमंत म्हणतात. मोठा माणूस गड्याच्या घरी आले. बाईनं पाहिल्याबरोबर आवाज दिला, बाळा दादा आलेत आपल्याकडं. त्या आथुरणातले आथुरणात रडत होते, कशाला यावा एवढ्या मोठ्या माणसानं. गेले आवाज द्यायला उठत नव्हतं, उकसाबुक शिरडू लागलं. श्रीमंत माणूस त्याच्या अंथरुणाच्या कडीला बसला. 200-400 एकर जमीन, त्या काळातला भारदस्त माणूस. मानाखाली हात घातला, उठिलं, तोंडावरलं पांघरून काढलं, हृदयाशी धरलं, ढास 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 रडू लागला. का रडतो? काय दुःख आहे? मालक काय चूक केली असेल देवाची? देवानं पुरुषार्थ दिला नाही. मला सौंदर्य दिलं, शरीरयष्टी दिली, ताकद दिली, पण पुरुषार्थ दिला नाही. ते पोरग क्लिंब होतं, ते पोरग नपुसक होतं.
मालक एक जणाची वरात पाहिली त्यावेळेस विचार केला, काय जीवन आहे आपलं. मोठी माणसं मोठी असतात सज्जना. तुला दुःख काय? काही नाही म्हणे. ही गोष्ट आता आईला माहीत झाल्यावर आई नाव ठेवणार. आमच्या पोटाला दगड आला असता तर बरं झालं असतं, तू का आलास. बाप नाव ठेवणार, मित्रगोत्र नाव ठेवणार, सोयरे धायरे नाव ठेवणार. काय म्हणून जगायचं मालक. मोठा माणूस आहे, वारकरी माणूस आहे, गुणगाईन आवडी सांगतोय. वारकऱ्याने सांगितलं, बाळा अरे खालचे नाव बी ठुतेत, मोठ बी म्हणतेत आणि वेळ प्रसंगी वाभाडे बी काढितेत. खालच्या नको नादी लागू. खालचे म्हणजे आग्या मावळाच्या माश्या येतात. धुपण आणलं की कांदा काढू देतेत आणि रस्त्यानं गण लावलेलं चाललं की त्याला डसतेत. खालचे माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या येतात. यायनं चांगलं म्हणलं का वाईट म्हणलं का तू काय वाईट होत नाहीस, आणि चांगलं म्हणल्यावर तुझाही तुझ्यात पुरुषार्थ येत नाही. तुला विश्वाचा मालक आपलंस करीन, पण मी सांगतो ते ऐक. काय करावं लागेल, उद्यापासून माझ्यासोबत भजनाला चल. चाललं त्या वारकऱ्यासोबत भजनाला. तिकून म्हण लागले इकडे किंमत नाही म्हणून भजनात घुसलो. माणसं का साधे असतात का. पण त्या निष्ठावंत वारकऱ्यानं सांगितलं, कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देऊ नकोस. मी ज्या पंढरपुरातल्या मालकाचं नाव सांगितलंय त्या मालकांचं तुला आवडीनं भजन करावं लागेल. आणि मोठ्या माणसाच्या शब्दावर मान ठेवला आणि आवडीनं भजन करीत राहिला. आवडीनं गुण गाणे म्हणजे भजन करणे आवडीनं. मात्र परमार्थ करत असताना आवड पाहिजे. अहो तुम्ही काही बी करा, आवडच लागते. ज्याला शेतीवर इमाने इतबार आवड आहे का तोच उत्पन्न काढू शकतो. आणि नुसती शेतीनं आवड नाही, गप्पा छानतो नुसत्या. यावर्षी आभाळ फाकलं, जमीन फाकणार आहे, तू मधात जाणार आहेस. नुसत्या फाकाफाकीच्या गोष्टी करतो का सोंबळ्या तू. हा पावसाचं नक्षत्र कोणतं याची अक्कल नाही याला, आणि नुसत्या शेतीच्या गप्पा आणि तू उठावून शेळ्या सांभाळतो नुसत्या. त्याच्याविषयी आवड असली पाहिजे. आवड असली की आपण ज्या क्षेत्रात आवड ठेवली त्या क्षेत्राची एक ना एक दिवस भाऊ आपल्यावर कृपा होती आणि ते मग आपल्याला मोठं करीत असतं. पण आवड पाहिजे. आवड गुंगा पण आवडीनं गा. सांगणारा मेला. ज्यानं भजनाला लावलं का भाऊ ते मेलं म्हातार. लोकायला वाटलं म्हातार जिथं होतं तोर का आता भजन करीन आवडीनं. हे मेलं की संपलं. अंत्यविधीला गेलो, त्या म्हाताऱ्याला भडाग्नी दिल्यावर घरच्या लेकरापेक्षा जास्त रडलं. ठस 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 रडवा. गेलात मालक. आणि अग्नीची शपथ घेतली, मालक तुमचं जसं शरीर या लाकडात जळालं तसं हे शरीर जळेपर्यंत पंढरपुरातल्या मालकाचं भजन आवडीनं करीन. आवडीनं करीत राहिलं. एके दिवशी देह समर्पित केला, अंत्यविधी झाला. परिणाम सांगू, बाबा पाटील विमान नेण्यासाठी आलं. विमान आणि वैकुंठात गादी भेटली. वैकुंठात तर वैकुंठात गादी भेटल्यावर भोवताल पाहिलं, खुर्च्यावर वैकुंठातल्या लोक बसलेले होते, पण पलीकडच्या कोपऱ्यावर ते म्हातारं बसलेलं होतं ज्यानं भजनाला लावलं. ते उठून तिकडे गेलं आणि पाय धरले. मालक तुम्ही इथं आलात. ते म्हणले मी तुला भजन करायचं सांगितलं तर तू इथं आला, तर तुला सांगणारा नरकात कसा जाईल. तुला भजन करायचं कोणी सांगितलं. मी. मग मी तुला शिकल्यावर तू जर इथं आला असशील, इतकं तुझं पुण्य आहे. तुला सांगणाऱ्याच्या गोळ्या थोड्या संपलेल्या आहेत. मी पण इथं आलो. रडू लागलं. मालकाने विचारलं, आनंद अश्रूचे का दुःखाचे. अश्रू दोन असतात. गरीबाचं पोरग जिल्ह्यात पहिलं आलं. मायबाप ऊस तोडायला जात होते आणि जिल्ह्यात शाळेत पहिलं आलं. त्याच्या मायबापाचा सत्कार करायला शाळेत बोलिलं. मायबापाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. कोणतं पाणी. आनंद अश्रू. आनंद अश्रू होते. आनंद अश्रू. कारण आमची किती गरिबी, पण काय लेकरू शिकलं, मायबापाचा मान वाढवला. आनंद अश्रू. तसं त्या वारकऱ्यानं विचारलं, अरे बाळा तू जे रडतोस इथं स्वर्गात आल्याचा आनंद का दुःख, नेमके कसले अश्रू. ते म्हणले इथं आलो तो आनंद मला लिहिता येत नाही, पण थोडस दुःख आहे. मी वरी आलो हे निंदा करणाऱ्याला काय माहित.
गुणगायीन आवडी याच्यावर सांगायलो ना, निंदा करणाऱ्याला काय माहित. तर ते म्हणले आता लोक तू कोणी पण निंदा केली असेल, पण इथून पुढे निंदा करणाराची काय मायवेली. रावणाला 80,000 बायका होत्या, ते पण तू निंदा करणार नाही. काय बोलायले म्हणे मालक तुम्ही. ऐक म्हणले, पंढरपुरातल्या मालकानं तुझ्या आवडीनं भजन गाण्याची दखल घेतली आणि तुझं नाव गाथ्यात नेऊन घातले. गाथ्यात कानो पात्र खोदू पिंगारो दादू, कानो पात्र खोदू पिंगारो दादू, भजनिया भेदू हरीचे पाळी, भजनिया भेदू हरीचे पाळी, भजनिया भेदू हरीचे पाळी. कानो पात्र खोदू पिंगारी तो दादू. हा क्लिंबे होता, हा नपुसक होता, हा तृतीय पंथी होता. किती मोठा महाराज आला आणि ते म्हणला मी अभंग म्हणायचा नाही. पंढरपुरातले मालक म्हणले तुला पैठणच्या तळ्यात दाबीन सुंबळ्या, माती हो देणार नाही, तुला माशा खाल टाकून देईल त्याच्यात. कोणाची मायवेली हे अभंग कट करायची का? त्याचं नाव पंढरपुरातल्या मालकाने मधात घातलंय. आवडीनं गुण गायलं. आज त्याचं भारतातल्या सगळ्या कीर्तन करायला ताकदच्या अभंग म्हणत असताना त्याच्या नावाचा उल्लेख करावा लागतोय. ताकद कशाची आहे? गुणगायीन आवडी, बघा, जर त्या बाळानं गुण गायल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं दखल घेतली तर आपण आवडीनं भजन केलं, आपली दखल का घेणार नाही? म्हणून देऊतले मालक म्हणले देवा, आवडीनं त्यानं गुण गायल्याच्या नंतर त्याला तू इतकं खांद्यावर घेतलंस, मला दुसरं काही नको. गुण गायीन आवडी. पुन्हा एक पुरावा आहे का? भगवान बोरेश्वराची उपासक एक बाई होती. भगवान शिवशंकराची उपासक, भगवान विटेवरच्या मालकाची उपासक एक बाई होती. बाई तिला माग कोण नाही, पुढं कोण नाही, एकटीच बाई, एकटीच. आवडीनं देवाचं भजन करण्यासाठी काय सांगितलं नाही मालकानं, फक्त अंतःकरणात भाव लागतो. देवा कारणी भाव तस काही न लगे भावची कारण, तुका मने आन फक्त भाव पाहिजे. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेटी. श्रद्धेनं त्या मालकाच्या पायावर डोकं ठेवलं, मिठी मारली, खांदा आहे आपल्या, ते खांद्यावर घेते. बोरे खाय भिल्लडीची, उष्टीबोर खाल्ली, उष्टीबोर, उष्टीबोर. भाव होता तिचा भाव. पोहे सुदाम देवाचे. काय देवाच्या पत्नीला पोहे येत नसावा, पण सुदाम देवाच्या पोह्यामाग भाव होता, भाव. त्याला फक्त थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. पैशाची काय कमी, आपल्याला किती द्यायचे त्याच्या हातात आहे भाऊ, आणि त्याला काय पैशाचा ताण आहे.
त्याला फक्त प्रेमाची उणीव आहे आणि प्रेमानं आवडीनं भजन केलं की मात्र ती माणसं आवडतात. बाई होती एक बाई, बाईचा व्यवसाय सांगू काय होता. रान खुरपीत नव्हती, भाजीपाला इकीत नव्हती, किराणा दुकान नाही, सोन्याचं दुकान नाही, खता औषधाचं दुकान नाही, आडत दुकान नाही. बाई वेश्या. बाई कोण होती? वेश्या. नाव सांगता येईल तिचं? किती महाराज फुकल्यावर सुधरतात. शिवपुराण ऐकायला वाटतं तुम्ही? हो, घाला बाळू महाराजाला गोळी एखादी. तिचं नाव आहे महानंदा. विडाला विडाला आणि हे बरं वाटतंय मला ऐकून. जे ध्यानात धरीत नाहीत ना ते आमचा फायदा असतो. कारण तुम्ही लय हुशार झाले ना तर आमच्या महाराज लोकांना मुंबईला जावं लागेल इटा उचलायला. मग तुमचं काम कसं पाहिजे? चोर पंक्चर. दुकानात गेल्यावर पंक्चर गवसन आणि दारापुढं गाडी लावल्यावर हवा राहीन. असे चोर पंक्चर तुम्ही पाहिजे. मग धकत आमच्या लोकांचं सुख सांगतात. राजा परीक्षिती कोहर क दळायला बिड्या ओढू ओढू. गुण येण्यासाठी अधिकारी लोकांचं ऐकायचं. तह गुण येत असतो, तह गुण. हो, चालू भागवतात एक जणाचं धोतर हालू लागलं. मी म्हणलं काही गुदगुदिया आता मुंग्या साखऱ्या अंडा सात असं धोतर हालू लागलं. आणि भागवतातच सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजे धोत्रा खाली तंबाखू चोळून हे नाथ नारायण वासुदेव. आणि याच भागवत ऐकल्यावर त्याला तर नरक, पण तुम्हाला तो महानरक. विठाला या संप्रदायात फक्त चौकटीत वागणाऱ्याला किंमत आहे. चौकटीची ताकद सांगू तुम्हाला. कापूस तुम्ही मार्कआउट करूनच लाईत असताना. मार्कआउट आमच्याकडे त्याला रेघाट म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते? मार्कआउट. फुल्ली फुल्ली पटा पद्धत, मग चौकोनी पद्धत, पण फुल्ली. एक बाई अशीच होती भोळी. फुलीवर एक दाना लावायची, ती लावता लावता 2-3 सारख्या खाली पाडायची. अशी जण हो जिला काय आता गौऱ्या लावता येईन तर ती म्हणली मी धिडे करीते. पिठाचा नाश करशील बाई, राव दे तू कशाला तिकडं. हो, पिठल्यातले गोळ्या फुटन म्हणली मी बासुंदी करते. म्हणलं मी तसाच दूध पितो मंजुळा, तू दुधाला खराब करून टाकशील, ते नको करू तू. त्याला येत असतं काय कुठे. ते लागली सरकी लाल, साऱ्या सारख्या सांडू लागली. पण काही फुलीत लावल्या आणि काही मधात पडल्या. आता फुलीत लावल्या कराळा उतरलेला होता. त्या मार्कावटनं माती कोरडी झाली, त्या जरा उशिरा निघल्या. आणि त्या खाली पडलेल्या आधार पडल्या, पटकन शितुड्या आले, निघल्या बी ह्या दाबल्या. हे जरा उशिरा निघली आणि फुलीच्या बाहेरची लवकर निघली. मग मधल्या फुलीतल्या कापसापेक्षा मधल्या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात? आढाव. आढाव आडनाव नाही, हे आढाव झाड. आढाव आढाव झाडाव झाड उगत त्याला काय म्हणतात? मांडगुळ. मांडगुळ. ते खालून पाणी प्याले, हे त्याचं रक्त हाणायलंय. हो, हे त्याचं रक्त हाणायलंय. त्याच्या आशेलय मांडगुळ काय काय ना. बापा बापा त्यान कमवायचं आणि ह्यो सारीतच चालला सगळं. 13 कम 85 90 कम 87 100चे 60 आणि व्यापाराचा थाट. असे लय सुंबळे होतो आले काय काय लय लय. मग काय झाड कोळपायला पाठीलेलं जरा बरं होतं. ते म्हणला फुलीतल्या झाडापेक्षा हे जोरदार आहेत. ते आलं की कोळप उचलायचं. कवर उचलीन कोळप एवढं होस तर, एवढं होस तर.
आणि याच्या वरचं झाडाचं कोळप जर उचललं तर खरेल दिशरूम न दाडाला लगेच संभाजीनगरला द्याला खालची हानोटी बसवायला. डॉक्टरनं म्हणले इथं कस काय पड कोळप उचलला की त्रुमनं लागलं. मालकाला फोन केला मग खालचे दात पडले. ते म्हणले कोळप काऊन उचललं. ते म्हणला मधात काय झाड. मग मधल्या बिनकामी झाडासाठी काऊन दात पाडले. मी नाही पैसे देत. मधले झाड काय कामाचे रे आढाव. हे काय कामाचे आढाव झाड. याच्यासाठी तू हे दात पडले ना. फुल्लीतलं झाड बारीक बी असू द्या पण खत असतंय. फुल्लीतलं झाड बारक बी असू द्या तरी त्याला फवारा असतोय. फुल्लीतलं झाड बारक बी असू द्या त्याला खुरपण असतंय. आणि आढावाची दया केली की दाथड पडत येत. आढावाला किंमतच नाही. हा तसं संप्रदायात आचरणशील लोकांना किंमत आहे. आढावायला किंमत नाही. कुठं उगते बेश्रमाईसारखे त्याला कुठं किंमत असती का. आणि आढावायच्या नादी लागणारे नंबर 1चे बेश्रम. ते पण नंबर 1चे बेश्रम असते. सात्विकाच्या मुखातून हरिकथा त्याच्या मुखातून ऐकायची. तो वैष्णव असला पाहिजे. तो वारकरी असला पाहिजे. पंढरीची वारी करणारा असला पाहिजे. हो मस्त पाकिट घेतून पैठणच्या वारीला पण येत नाही. त्या दिवशी श्राद्धाचं कीर्तन आणतो. यम तुला किती हानीन सुंबळ्या. इतकी जागा ठाचा नाही लाल करायची. पाकिट घेऊ घेऊ कीर्तन करतून षष्टीच्या दिवशी इकडं एक म्हातारी मेलीन. आज तुम्ही मोक्षाला जाईन. म्हातारी म्हणली तू ह्यामुळेच मी नरकाला जाणार. मी जाणार होते मोक्षाला पण पान छटा तू षष्टीच्या दिवशी मोहश्राद्ध घालायला. तू ह्या पापामुळे मी नरकाला जाणार. दोघाशी पतन सारिखेची केले पापजीने दिले अनुमोदन. दोघाशी पतन सारिखे. मला अडचणीत हात घाला वाटत नाही. इचू निघते. सोपं सोपं बोलायचं कशाला. मन ब्रह्मन मायान. हो काल खाल्लेल्या भाजीचा मेळ लागन ब्रह्म सांगायला. विठाला संप्रदाय करण्यासाठी तात्विक लोक लागतात. जातीत समन नाही. वेशावतीबाई वेशा नाव महानंद. महाराज तत्वानं वागणाऱ्या लोकांकडे पंढरपुरातला मालक काशीतले मालक वाकले. खाटीक कोणाला म्हणते. मुसलमानाला. मुसलमानातला खाटीक कोण. जो मांस कापतो खाटखुट करतो त्याला खाटीक म्हणतात. बर ठीक आहे. तुम्ही जरा देवाला पाणी घालता घालता खाटीक म्हणला इकडे या तर बोलतान का त्याला. मानतात तुम्ही खाटकाला नाही. पण पंढरपुरातला मालक खाटकालाच मास शिकू लागला. सजन कसाया इकू लागे मास माळ्या सावत्याशी खुर्द. डॉक्टर साहेब तो खाटीक होता पण इमानदार होता. त्याचं तत्व काय. काय किलो आहे. एवढ्या किलो आहे. हे घ्या पैसे टाक पैसे. खाटीक म्हणायचा किती 2 किलो. 2 किलोचे पैसे दिले का. हो मग घ्या तुमच्या हाताने मोजून. ते नालायक 3 किलो नेत होतो. यार इमानदार. पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं खाटीक आहे पण इमानदार रे. हे माणसं याला मारतील. देवाने विचार केला मोजायला बसावं तर मला श्रुती मानणार नाही. मला संत येड्यात काढतील. म्हणजे त्याच्या तराजूतलं जे माप होतं का तो मापच देव झाला. माप देव झाला. ज्यानं जितके पैसे दिले तेवढंच वजन होत होतं. आणि ज्यानं जास्त पैसे दिले की पुन्हा दगड फुगत होता. म्हणजे बघा सज्जन माणसाचा संसार खाटकाचा पण मातीत जाऊ देत नाही. पण काय पासा पाहिजे तो सज्जन पाहिजे. त्याला सुद्धा मातीत जाऊ दिलं नाही. इतका कृपाळू आहे पंढरपुरातला मालक. एवढा कृपाळू एवढा तो जात बघत नाही. त्याचं फक्त वागणं पाहतो. वागणं. उत्तम कुळी जन्म आणि क्रिया मंगळ. उत्तम कुळात जन्म झालाय आणि वागतो वाईट. बुडविले कुळ उभयता. अख्ख्या कुळाला मातीत घातलं त्या बडव्यानं. विठाला विठाला. परमार्थ कमी दुसऱ्याचेच वाभाडे काढितो. तुला कोण सांगितलं उकांडे उकरायचे. काय गरज आहे तुला ते उकांडे उकरण्यावर. तुम्हाला एक सांगू का.
दुसऱ्याचं इचकीनं. या लोकायला कालांतराने बायकोचे कपडे धुवायची वेळ येत असते. हा, म्हणून दुसऱ्याचं नाही इचकायचं. आपण इचकायचं असेल तर पंढरीतल्या मालकाचं इचका, इचकायचं असेल तर अष्टादश संतांचं इचका. निंदात्वा स्तुती करावी देवाची आणि कीर्तिमानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. हेवा नालायक लोकांचं इचकिण्यात आपला अमूल्य वेळ कशाला मातीत घालायचा. विठाला व्यवसाय विषयचा शिवचरित्र शिवरात्रीचा पर्व काळ याच्याकरता तो प्रसंग इकून जुळवतोय. आपण जो पर्व काळ असतो त्या पर्व काळावर बोललं पाहिजे. वारी आली की कीर्तनकारानं श्राद्धाचं कीर्तन जरी केलं तर 5 मिनिटं वारीवर बोलायचं. वारीवर बोलायचं. रामनवमी असेल, महाशिवरात्री असेल, असे काही सण असतात, संतांचे उत्सव असतात, संतांचे समाधी सोहळे असतात. या उत्सवाच्या प्रकरणात 5-5 मिनिटं 15 दिवस त्याच्यावर बोललं पाहिजे. त्या कीर्तनकाराला वारकरी संप्रदायातला कीर्तनकार समय जाना असा शास्त्राचा पुरावा आहे. नितांत आहे. चला, वारांगण आहे, वेश आहे. नियम काय होता सांगू. ज्या पुरुषाला रात्र दिली त्याच पुरुषाला रात्र असायची. जगात एक पोतभर घेऊन जरी सोनं घेऊन आला तर त्याच्यासाठी ती म्हणायची तो माझा कामुक म्हणून त्याला स्वीकारलंय. आता तू एक पोतभर जरी सोनं आणलंस तर आजची रात्र तुला भाऊच समजील, आजची रात्र तुला बाप समजील, आजची रात्र तुम्हाला पोटचं पोरग समजील. या तत्वावर आरूढ असलेली वेश्यावती. या तत्वावर आरूढ. एक नियम ऐका, पुढचा नियम ऐका. 15-16 नियम होते तिचे, हे सगळे सांगत नाहीत. डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. आता तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टर येत, आता पुन्हा सांगायचंच काम नाही. सगळ्या गोळ्या एकखट्या हे सांगत असते. एक दुपारी घ्या, रात्री घ्या, जेवणाच्या अगोदर एक घ्या, जेवण झाल्यावर घ्या. आणि जर पेशंटनं सगळ्याच उकलल्यान सगळ्यात मधात टाकले तर पुन्हा जाणं डॉक्टरकडे. आहे की रिॲक्शन येईन का नाही. म्हणजे सगळे नाही नियम सांगत, 1-2च ऐका ना. हो, पुन्हा एक नियम होता. सूर्यास्ताच्या अगोदर जर कोणी दारात आला आणि त्यानं काम तृप्त करण्याची इच्छा केली तर त्याला तिचं दार उघडं असायचं. सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा जरी आला तर त्याला म्हणायची दारात थांबायचं नाही. सूर्यास्त झाला, सूर्याचं बिंब मालवलं की तिने एक आंघोळ करायची आणि स्नान करून तुळशीची माळ हातात घ्यायची. आणि ती माळ हातात घेतल्याच्या नंतर पंढरीतल्या मालकाचं नामस्मरण, गोरेश्वराचं नामस्मरण म्हणजे काशीतल्या मालकाचं नामस्मरण ती नाचून करायची, नाचून करायची, नाचून. आणि एक विरंगुळा म्हणून तिनं जीवनात 2, एक पक्षी आणि एक पशु पाळला. गुणगायीनं आवडी सांगतोय. शिवरात्रीचा पर्व काळ आहे. पशु पाळला वानर, माकड होतं एक, आणि पक्षी पाळलं कोंबड. एकच कोंबड आणि एकच माकड. चांगल्याच्या सानिध्यात राहिलं त्याचं बरं होत असतं. महाराज पंजाब भाऊ हजारो एकरवाले माणसं मेले. कितीक लोकांनी त्याला ध्यानात ठेवले, कितीक लोकांनी ध्यानात ठेवले. का? हे चांगल्याच्या सानिध्यात राहत नव्हते म्हणून ध्यानात नाही. वाघ्या नावाचं कुत्र छत्रपतींच्या सानिध्यात राहिलं. आज चंद्र सूर्य येतोपर्यंत इतिहासात वाघ्या कुत्र्याचं नाव आहे दादा पाटील. का? ते कुत्र चांगल्याच्या सोबत होतं म्हणून संगत सज्जनकी करले. याच्याकरता चांगल्याच्या सोबत राहिले की त्याचं नाव वाढत असतं, नाव वाढत. महाराज वारकरी संप्रदायामध्ये चातुर्माशी महाराजांच्या आश्रमावर कुत्र होतं पंढरपूरला. महाराजांचं नाव चातुर्माशी महाराज. त्यांच्या आश्रमावर कुत्र होतं. आणि एकादशीचा वाद झाला. एका पंचांगण टाकली उद्याची, एका पंचांगण टाकली परवाच्या दिवशी. धरावा कोण आहे? जे एकादशी धसते त्या वारकऱ्याला संभ्रम, उद्याची धरावची का परवाची धरायची. सगळ्यांनी निर्णय केला, म्हणले चला पंढरपूरला चातुर्माशी महाराज आहेत, आपण त्याला विचारू. तर ते काही घरी नव्हते, गेले असतील कुठं कार्यक्रमाला, फोन घेऊन नव्हते तवा. तर त्याच्या शिष्याने विचारलं काय का. शिष्य नाही, आश्रम झाडणारा सेवक होता. आश्रम झाडायचा.
काय काम आहे? काय नाही म्हणले, आम्हाला एकादशीचा वाद आहे, उद्याची धराव का परवा. आणि मग आमच्या मालकाकडे कसं काय? म्हणले चातुर्मासी महाराजांनी सांगितलं उद्याची तर उद्याची, ते म्हणले परवाची तर परवाची, आणि ते म्हणले पंचांग सोडून तिसरी धरा तरी आम्ही तिला मानू. मग ते म्हणले आमच्या महाराजावर तुमचा विश्वास आहे ना? मग आमचे महाराज कॅलेंडर पाहत नाहीत, आमचे महाराज कोणाचं पंचांग पाहत नाहीत, आमचे महाराज त्याचं कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादशी धरते. कल्पना करा, चातुर्मासी महाराजाचं कुत्र जर पंचांगातला वाद मिटित असेल, कुत्र जर इतकं ज्ञानी असेल, तर हे कुत्र ज्याच्या संगतीत राहिलं ते किती ज्ञानी असतील विचार करा. संगतीत चांगल्याच्या राहिलं की कामच होत असतं. तुम्ही कधी लक्षात ठेवा, कधी ज्या इरीला चांगलं पाणी आहे का त्या इरीच्या बांधावर एरंडाईनं उगायचं. ऊसाला पाणी दिलं की एरंडाला ओघळा आपण मग त्याच आला. पण एरंड हाटलेल्या इरीच्या भोवताला उगते, तिच्याच छापी भिजायला पाणी नाही. तुला काय सोमल्या, तिचाच मेळ नाही तुला काय. नाही तर एरंडाला पाणी दिलं की ओघळू एरंडाला जातोच, ऊसाला पाणी दिलं की आपण मग त्यात मोठ्याच्या सानिध्यात राहिलं की होत असतं. माकड आणि कोंबड पाळलं, डोळे झाकून हातात माळ असायची आणि हातात माळ घेऊन मोठ्या आवडीनं भजन करून पदन्यास करायचे. पदन्यास म्हणजे नृत्य. महानंदा लोकायत नाचली नाही, महानंदा चौकात नाचली नाही, महानंदा पटांगणात नाचली नाही. हो, माणसाय देखता बाई भागवतात जरी नाचत असेल तरी पापच. हा, कुलवान घराण्यातल्या बाईनं नाचताना आपली पाठ पुरुषानं पाहिलं की ती अख्ख्या कुळाला भ्रष्टता पाप असते, असं पुराण सांगते. गिरगावचा बाळ्या नाही पावे पुराणी विचार. बायकांनी भजन करताना नाचायचं, पण तुम्ही तुमच्यात तुम्ही असले पाहिजे. त्या मंदिरात फक्त तुम्हीच असावा तर पदन्यास करायचा. पदन्यास म्हणजे नाचणे. हा, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. आणि तुम्हालाही सांगतो, नाचताना स्त्रीची पाठ ज्या पुरुषांनी पाहिली त्याचं वाजलंच. 250 मशाली होत्या दादा पाटील, 250 मशाली एक जणाच्या घरी. लोखंडाच्या नाही, 1.5-2, 2.25 किलोची एक मशाल, अशा 250 होत्या. उजेडासाठी मशाली गावरान तुपात जळत होत्या. आणि 2 बायकाची नाचताना पाठ पाहिली, मरताना कांदान भाकर पण नाही भेटली. असंच मेलं थत्तर वरे करून. मी नाही ते, मी असं केलं म्हणजे मला समजतात काय, ते मेलं ते. पाठ पाहिली पाठ. हो, माझ्या रयतेच्या राजाला आवडत नव्हतं स्त्रीनं नृत्य करणं, आवडत नव्हतं. कुलवान स्त्रिया ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती. आमची इथे एक भागवतकार आला आणि त्यानं बयाला उभं केलं. हा नाचा, महाराज आहेत ना. हो, यायचे मोठे बंधू म्हणले महाराज आमच्या बाया ते दिवशी नाचत्याल, तुमची बायको घेऊन या इथं. म्हणजे तुमची कशी नाचती तसं त्या नाचत्यान. यायला अजून नाचायचं माहीतच नाही ना. आणि मग तुमची मंडळी त्याला शिकीन. 7 दिवस थोत्तरच वरी केलं नाही भागवत्यानं. 7 दिवस खाली तोंड करूनच भागवत वाचलं. पुन्हा काय त्याची मायवेली वरी तोंड करायला. अरे संप्रदायात विष पेरू नका, नरकाल जातान. विठाला मावल्या म्हणत्यान मेला काय आमच्या मुळावर आला माय, आम्हाला भजन करू दे ना. डोक्यातलं काढून टाका. तुम्ही एका मंदिरावर कब्जा करा आणि त्या मंदिरावर माणूस आला की रूम नेरच आणायचा. तुम्ही तुमच्यात तिथं हरिपाठ तुम्हीच, काकडा तुम्हीच, गाथा तुम्हीच, ज्ञानेश्वरी तुम्हीच. इतका नियम सांभाळल्यावर जर पंढरपुरातल्या मालकान तुम्हाला नाही किंमत दिली तर त्या पापाने गिरगावच्या बाळ्याला नरकात टाकाव. आरशासारखं पारदर्शक परमार्थ करावं लागेल. देखाव नाही करायचं. माझ्या माहिती काय महादेवाला बेल वाहतीन, ढवळे फुलं वाहती. एका बाबांनी सांगितलं तेव्हापासून बापा पाया पडू देनच माणसाला.
कोरडाच होऊ दे ना, त्याला सर्दी होणी म्हणजे बरी आहे. हो, त्याला सर्दी होणी म्हणजे बरी बाबा. आमच्या शेजारणीनं पांढऱ्या फुलाचं झाड लावलं आणि ती बाई बिचारी 6ला उठती, मोठा व्यापनं तिच्या पाठीमाग 6ला उठती आणि 3:30लाच शेजारीनं आली आणि चट फुलं तोडून नेले. म्हणजे शिळीचाच अवतारण, शिळीचाच अवतार पिराला सोडलेली. हो, चट फुलं तोडले महादेवावर वाहिले. म्हणले महाराज कशी झाली पूजा? म्हणलं चांगले दगड टाकलेस महादेवावर. बयान फुलं म्हणलं चोरून आणले होतेस ना, पाणी 3 घातलं तो सकाळी 3लाच चोरलेस ना. देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप लागते. दगड नियमाच्या चौकटीत वागत. आपण महादेवाला बेल किती वाहतो, पांडुरंगाला मंजुळा किती वाहतो, त्याच्यापेक्षा घरातल्या लोकांना किंमत किती देतो ते पहा. हो, मला कीर्तनाला लवकर जाच. आमच्या गरिबी ती लोन आलो पाटत ती पिशवीन ते तांब्यान गिंब्यान. म्हणलं मै आंघोळ झाली आणि लांब जायचं तिकडं पोधनपशी. मला 2 पोळ्या जरशा आणि चटणी बांधून दी. बाई मी निघाले आता, आजच्या दिवस दाखवा. मी म्हणलं तुला महादेवाच्या मंदिराच्या पायरीला जरी खडा करून पुरलं तरी तुला मोक्ष नाही. गळ्यात शपथ, माय बायको इतकी दाद नाही, तुम्हाला रागीन म्हणून मी तिचं नाव घेतलं. पण गळ्यात शपथ तुमचंच सांगायलो, इतकी दाद नाही. मग इतकी दाद असलं मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेला असतो, जय बम बम बोले म्हणला असतो तू हा कारभार. कशाला संसार करायचा येडपट असल्यावर? कर्कसे संगती दुःख उदंड पजे. आम्ही एकदा घोडी घेतली, घोडीच ना यायला माहिती आहे सगळं, घोडी बाबाला बी माहिती. घोडी घेतली 4 पायाची घोडी घेतली. घोडी पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, 3ही चाल. गव्हाण साहेब, तिसरी चाल कोणती? 45 ते 55 51 ची स्पीड मोटरसायकलची. तिच्यावर पठ्ठ्या बसला तर 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 घोडी. नाहीत काय काय घोड्या पळत आहेत, पण 4थ्या दिवशी बसणाऱ्याला अस्थिरोग तज्ञाकडे जावं लागते. 3 नंबरचा मनका गायब, 7व्या नंबरचा मनका बुश झाला. अशा काय काय आमच्या घोडीला 3ही चाली होत्या. मी त्याला 11,000 रुपये इनाम द्याला. आपल्याला काय देवीचं तेल देईल आणि भोते आला घाईला. मला कुठं लगे आऊत हाणून द्यायचे होते. 15 वाटा आलं, मोरी वाट गेलं. काय त्यांना आपण देऊन टाकले त्याला 11,000. पण रानात गेल्यावर भाऊ कळालं या घोडीला 4थी चाल होती. ती चलती चांगली, मधली चाल, पहिली चाल, तिसरी चाल, पण लोंब कळलेल्या बोरी घालून जात होती. अरे म्हणलं अवघडच तोंड येत, आपलं तोंडच वर पडायला लागली. गण लागा माकडीला, पण आखडत न. शेवटी मला उडी टाकावं लागली, गेलीच बोरी खालून. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आईंदळ घोडीशे पायंदळ भाला, आईंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुशळ बायकोशे रांडका भाला. कशाला बाबा कुठं ना आगाव फना आहे का नाही? तशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी गेलेलं बरं ना. आणि कर्कशे संगम संसार केल्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. विढल विढल. सात्विक पदार्थ असावा. माणसं बी काय कळलंय पागल, लोय पागल. देवाच्या पुढून जाताना ऑटोवाला याचं का? हो हो, थांब 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 थांब. आपण रोजचं दर्शन करून बाहेर जातो. आता दर्शन करून बाहेर जायचं म्हणल्यावर ऑटोवाला पटकन या म्हणला आणि बिडी हातात. बरं बिडी टाकून द्यावा तर अर्धी राहिली. आणि बुट काढून पाय पडावतं ते गडबड करायले. नुसत्या टाचावरी केल्या आणि बिडी मागून धरली. जय मारुती राय. मी तिथंच होतो, त्याला माहितच नाही गिरगावचा बाळ्या किती रगिले. मी म्हणलं सुमळ्या तू पंजे बुटात ठुलेन टाचावरी काढ्या, यानं रावणाचे पाय मांडे आणले तरी खाली. तू हे पाय हाणायला त्याला किती ताकद लागन. आणि तो माग बिडी धरली, त्यानं रावणाच्या दाढी मिशा दुपारा जाळल्या. त्या बिडीनं तू धोतर मागून पेटन मागून.
तुम्ही कोणते धडेत बायाला म्हणल्यावर चांगले हसू लागले आणि तुम्ही तर जिते पिराला कापायच्या कामी येते.